नमस्कार सर्वांना, विजन जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि पहा, अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका बघा 5000 प्रश्नसंग्रह असलेलं आपल्याकडे PDF अवेलेबल आहे। त्यामध्ये आपण सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला अतिसंभाव्य PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जाईल। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच बघा CIDचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, महाराष्ट्र राज्य बघा गुन्हे अन्वेषण विभाग यांचं मुख्यालय बघा पुणे या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे बघा पहिले मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 2 राहील। यशवंतराव चव्हाण बघा महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत। बघा, प्रश्न क्रमांक तिसरा बघा, भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणी भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील। संत एकनाथ महाराज यांनी बघा भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, युनायटेड नेशन ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे युनोची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली? बघा, युनोची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झालेली आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील। 24 ऑक्टोबर सन 1945 बघा या दिवशी युनोची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारतीय नागरिकत्व कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला? का भारतीय नागरिकत्व कायदा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला तो कायदा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। सन 1955 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, कळसुबाई बघा हे महाराष्ट्रामधलं सर्वात उंच पर्वत शिखर आहे। यांची उंची खालीलपैकी किती मीटर आहे? बघा, महाराष्ट्रामध्ये कळसुबाई या पर्वत शिखराची बघा एकूण उंची 1646 मीटर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, महाराष्ट्रामध्ये बघा विधानसभेचे नागपूर या ठिकाणी खालीलपैकी कोणते अधिवेशन या ठिकाणी भरवण्यात येते? बघा, महाराष्ट्र विधिमंडळाचं बघा नागपूर या ठिकाणी विधिमंडळाचं खालीलपैकी कोणत्या प्रकारचं अधिवेशन भरवण्यात येते? बघा, नागपूर या ठिकाणी बघा हिवाळी अधिवेशन प्रामुख्याने भरवण्यात येते। ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, सतीची चाल नष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणी प्रयत्न केला? सतीची चाल नष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणी प्रयत्न केले होते? बघा, राजा राममोहन रॉय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मलेशिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती? मलेशिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा, कोलालंपूर मलेशिया या देशाची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणती पोलीस संघटना नाही? बघा, या ठिकाणी 4 बघा संज्ञा आहेत, यापैकी कोणती या ठिकाणी पोलीस संघटना नाही? बघा, ITBP CRPF CISF बघा CSIR या ठिकाणी बघा पोलीस या ठिकाणी संघटना नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? आंतरराष्ट्रीय बघा नृत्य दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर 29 एप्रिल बघा या दिवशी आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मृगजळ हे खालीलपैकी कशाचं या ठिकाणी उदाहरण आहे? मृगजळ बघा, परीक्षेमध्ये हा पण प्रश्न विचारण्यात आला होता, तर मृगजळ बघा प्रकाशाचं बघा या ठिकाणी अपस्करण प्रकाशाचं बघा या ठिकाणी परावर्तन। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मलाला युसुफजई खालीलपैकी कोणत्या देशाशी मलाला युसुफजई खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहेत?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील मलाला युसुफझई बघा पाकिस्तान या देशाशी त्या संबंधित आहेत. दुसरा क्रमांक पुढचा बघा विवा शिरवाडकर यांना खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते. विवा शिरवाडकर यांना खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विवा शिरवाडकर यांना बघा कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाते. दुसरा क्रमांक पुढचा बघा पंचशील करार भारताने खालीलपैकी कोणत्या देशाबरोबर केला. बघा पंचशील करार भारताने खालीलपैकी कोणत्या देशाबरोबर केलेला आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील पंचशील करार बघा सन 1954 मध्ये हा करार झाला होता, तर तो या ठिकाणी बघा चीन या देशाबरोबर झालेला करार आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना खालीलपैकी काय म्हणतात. बघा एकाच आईच्या पोटी बघा ज्यांचा जन्म झाला आहे बघा अशांना सहोदर या ठिकाणी म्हटले जाते. दुसरा क्रमांक पुढचा बघा दक्षिण गंगा असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात. दक्षिण गंगा बघा गोदावरी या नदीला बघा दक्षिण गंगा या ठिकाणी असे म्हटले जाते. दुसरा क्रमांक पुढचा बघा रोमन अंकामध्ये 17 खालीलपैकी कशा प्रकारे लिहितात. रोमन अंकामध्ये 17 खालीलपैकी कशा प्रकारे लिहितात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक 19 बघा महाराष्ट्र बरोबर बघा मुंबई आहे, तर मणिपूर बरोबर खालीलपैकी काय येईल. बघा महाराष्ट्राची राजधानी बघा मुंबई आहे, तर मणिपूरची राजधानी खालीलपैकी कोणती आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मणिपूरची इम्फाळ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा अबब एवढा मोठा साप हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. बघा अबब एवढा मोठा साप बघा हे वाक्य बघा उद्गारार्थक बघा उद्गारवाचक या प्रकारचं वाक्य आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा राजा हरिश्चंद्र हा चित्रपट खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रदर्शित करण्यात आला होता. राजा हरिश्चंद्र हा बघा चित्रपट खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रदर्शित करण्यात आला होता. बघा सन 1913 या वर्षी हा चित्रपट या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आला होता. दुसरा क्रमांक पुढचा बघा हुंडा प्रतिबंधक कायदा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला कायदा आहे. हुंडा प्रतिबंधक कायदा बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता. बघा हुंडा प्रतिबंधक कायदा म्हणजे सन 1961. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक 23 बघा डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते. डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते. बघा डेक्कन क्वीन पुणे ते मुंबई या मार्गावर बघा डेक्कन क्वीन या ठिकाणी रेल्वे धावते. दुसरा क्रमांक पुढचा बघा ब्रह्मोस हे खालीलपैकी कशाचं नाव आहे. ब्रह्मोस हे खालीलपैकी कशाचं नाव आहे. ब्रह्मोस बघा ब्रह्मोस बघा क्षेपणास्त्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा कोयना ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे. बघा कोयना ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे. बघा कोयना ही नदी बघा कृष्णा या नदीची या ठिकाणी उपनदी आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा भारतरत्न सन्मानाचे पहिले बिगर भारतीय मानकरी खालीलपैकी कोण आहेत. बघा भारतरत्न सन्मानाचे बघा पहिले बिगर भारतीय मानकरी म्हणजे खान अब्दुल गफार खान या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक 27 बघा लोक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात. लोक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात. बघा राज्यांचे राज्यपाल बघा लोक आयुक्तांची नेमणूक हे करत असतात. दुसरा क्रमांक पुढचा बघा पानिपत या साहित्य कृतीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. पानिपत या साहित्य कृतीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. बघा विश्वास पाटील पानिपत या साहित्य कृतीचे लेखक आहेत. दुसरा क्रमांक पुढचा बघा चित्रनगरी बघा हे चित्रपट निर्मिती केंद्र बघा महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे. बघा चित्रनगरी बघा मराठी चित्रपट निर्मिती केंद्र बघा या ठिकाणी कोल्हापूर या ठिकाणी आहे. दुसरा क्रमांक 30 बघा जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा बंदूक खालीलपैकी कोणत्या दिशेने गतिमान होते. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा जेव्हा बंदुकीतून बघा गोळी सुटते तेव्हा बंदूक बघा विरुद्ध दिशेने या ठिकाणी गतिमान होते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक 31 बघा खालीलपैकी कोणते प्रदूषण सर्वात जास्त धोकादायक आहे. खालीलपैकी कोणतं प्रदूषण सर्वात जास्त धोकादायक आहे. मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3
वायू प्रदूषण बघा सर्वात जास्त हे धोकादायक असते. दुसरा क्रमांक बघा LPG गॅसचे 2 मुख्य घटक खालीलपैकी कोणते? बघा LPG गॅसचे 2 मुख्य घटक खालीलपैकी कोणते आहेत? बघा ब्युटेन आयसोब्युटेन LPG गॅस या ठिकाणी 2 मुख्य घटक आहेत. दुसरा क्रमांक पुढचा बघा व्हायरॉलॉजी या शास्त्रामध्ये बघा खालीलपैकी कशाचा अभ्यास? बघा व्हायरॉलॉजी बघा या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास केला जातो? व्हायरॉलॉजी. बघा व्हायरॉलॉजी बघा या शास्त्रामध्ये बघा विषाणूंचा अभ्यास. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा भ्राकरा नांगल हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर? भ्राकरा नांगल हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे? भ्राकरा नांगल. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर भ्राकरा नांगल सतलज या नदीवरचं या ठिकाणी धरण आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा मुंबई हाय हे खालीलपैकी कशाच्या उत्पादनास? मुंबई हाय हे खालीलपैकी कशाच्या उत्पादनासंबंध? मुंबई हाय बघा मुंबई हाय बघा हे खनिज तेल. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा भारताची सुवर्णकन्या असे खालीलपैकी कोणाला? बघा भारताची सुवर्णकन्या असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा भारताची बघा सुवर्णकन्या बघा PT उषा यांना भारताची सुवर्णकन्या असे म्हटले जाते. दुसरा क्रमांक पुढचा बघा अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला कोणत्या ठिकाणी आहे? अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला कोणत्या ठिकाणी आहे? बघा सातारा या ठिकाणी बघा अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला आहे. दुसरा क्रमांक 40 बघा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा ताराबाई शिंदे यांनी बघा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या तारखेला बघा जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो? जागतिक महिला दिन बघा 8 मार्च या दिवशी बघा जागतिक महिला दिन असतो. दुसरा क्रमांक पुढचा बघा शारदा सदन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? शारदा सदन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा पंडिता रमाबाई यांनी बघा शारदा सदन या संस्थेची स्थापना ही केलेली आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा मोटारीमध्ये बसवलेल्या रेडिएटरचं कार्य खालीलपैकी कोणतं कार्य असते? बघा मोटारीमध्ये बघा बसवलेल्या बघा रेडिएटरचं कार्य म्हणजे इंजिन थंड करणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा जिल्हा परिषद प्रशासनाचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो? जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील मुख्य कार्यकारी अधिकारी बघा हे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचे प्रमुख असतात. दुसरा क्रमांक पुढचा बघा भटनागर हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीचा पुरस्कार आहे? भटनागर हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रासंबंधीचा? भटनागर हा पुरस्कार बघा भटनागर बघा विज्ञान क्षेत्रासंबंधीचा तो पुरस्कार आहे. दुसरा क्रमांक बघा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा जिनिव्हा या ठिकाणी बघा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा माथेरान बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? माथेरान हे थंड हवेचं ठिकाण रायगड या जिल्ह्यामध्ये बघा थंड हवेचं ठिकाण आहे. दुसरा क्रमांक मीनाबक्कम बघा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा मीनाबक्कम बघा चेन्नई या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये कोणत्या प्रकारची बघा नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा असते? बघा गतीज ऊर्जा बघा नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये गतीज ऊर्जा असते. दुसरा क्रमांक पुढचा पंचायत राज व्यवस्थेमधला सर्वात कनिष्ठ स्तर कोणता आहे? बघा पंचायत राज व्यवस्थेमधला बघा सर्वात कनिष्ठ स्तर म्हणजे ग्रामपंचायत बघा सर्वात कनिष्ठ स्तर आहे. दुसरा क्रमांक बघा एकावर रंकाळा हा तलाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? रंकाळा हा तलाव कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका आपल्याकडे बघा 5000 प्रश्नसंग्रह असलेलं PDF आहे. त्या PDFमध्ये आपण सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत आणि ते सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त
₹99 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि WhatsAppला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत WhatsAppवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.